शुभ सकाळ. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलेला येते. एक धाव. पुढचा चेंडू सामना करतील बॅट्समन सौरभ खेडकर. निर्धाव चेंडू मोहम्मद अजीज. युवराज भाई यांचा पुढचा चेंडू सामना करतील मोहम्मद अजीज. षटकाचा तिसरा चेंडू सिंहगड स्पार्टन्स यांनी टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. आणि उंचून औषण मारलेला हा 2 टप्प्यावरती चौकार. या चौकारापाठोपाठ धावसंख्या झालेली आहे 5. चौकार. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौकार. पुन्हा एकदा असा उंचावून मारलेला हा फटका आणि हा षटकार. मोहम्मद अजीज यांच्या बॅटमधून निघालेला हा सुंदर असा फटका आणि या 6 धावेच्या षटकारालगत धावसंख्या झाली आहे 11. आणि पुढचा चेंडू सामना करतील मोहम्मद अजीज. पुन्हा एकदा एक सिंगल धाव आणि या धावसंख्येच्या जोरावरती धावसंख्या झालेली आहे 12. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर षटकाचं शेवटचं चेंडू सामना करेल पुढचा बॅट्समन सौरभ खेडकर. बसून मारण्याचा हा फटका आणि सुंदरशी अपील आणि इथे एक विकेट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 12. सामन्याचं दुसरं षटक घेऊन येत आहेत अमित भारती. सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना सिंहगड वर्सेस अजिंक्यतारा अवेंजर्स. सिंहगड स्पार्टन्सने ते टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि या क्षेत्ररक्षणच्या निर्णयावरती ठाम राहून साजेसा असा खेळ करणारी सिंहगड स्पार्टन टीम प्रथमतः पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन देऊन 1 विकेट घेतलेली आहे. आणि यानंतर आता दुसरं षटक घेऊन येत आहेत अमित भारती. सामना करतील मोहम्मद अजीज ज्यांनी आतापर्यंत 4 मध्ये 11 धावा केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार.
पाहूया आपल्या संघासाठी आता पुढच्या चेंडूवरती काय करतायत. एज लागून इथे हा विकेट किपिंगच्या पाठीमागे गेलेला चेंडू चौकार. उंचावून मारण्याचा फटका. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. एज लागून इथे विकेटच्या पाठीमागे गेलेला हा चौकार. या चौकाराच्या स्वरूपाने धावसंख्या झालेली आहे 16. एक विकेटच्या मोबदल्यात. आणि पुन्हा एकदा इथे एज आणि एक धावसंख्या घेतलेली आहे इथे मोहम्मद अजीजने. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये चाललेला हा पहिला WSCCचा आपला वाघोली सोसायटी WSPL यांचा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला हा फटका आणि चुरटी धावसंख्या घेण्यामध्ये इथे यश. थोडंसं मिसफील्ड झालेली आहे इथे. अशा छोट्या छोट्या धावसंख्या इथे अडवणं गरजेचं आहे, जेणेकरून पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला थोडासा ड्यूचा फायदा घेता येईल आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला थोडासा स्कोर पण आपल्याला कमी ठेवता येईल. हे फिल्डिंग टीमनी पण थोडंसं लक्ष देऊन केलं पाहिजे. एक कपडा द्या बॅट्समन टीम. पुन्हा एकदा एक चोरटी धावसंख्या. अजिंक्य तारा बॅट्समन टीम. एक कपडा द्यायचा आहे आतमध्ये ओव्हर समाप्तीनंतर. आणि बोल्ड उत्कृष्ट अशी गोलंदाजी अमित भारती यांची. आणि इथे सागर त्रिफळाचीच झालेले आहेत. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. नेक्स्ट बॅट्समॅन प्रथमेश मालपानी. 1.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि नवीन बॅट्समन प्रथमेश मालपानी च्या स्वरूपामध्ये येत आहे. सामना करेल अमित भारती यांच्या चेंडूचा. पाहूयात आपल्या संघासाठी काय करतायत. आतापर्यंत 2 विकेट पडलेले आहेत. चांगले असे तब्बल बॅट्समन. हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू. सिंगल धावसंख्या घेण्याची इथे प्रयत्न केलेला परंतु नकार दिलेला मोहम्मद अजीज यांनी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतर तिसरं षटक संघाचं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत युवराज भैया कटके आणि सामना करतील मोहम्मद अजीज.
पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला हा फटका आणि मिस फिल्डिंग झालेली आहे इथे किरणकडून आणि इथे दुसरी धाव घेण्यात यश बॅट्समन मोहम्मद अजीज यांना. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 21. वैयक्तिक 19 धावेवरती खेळणारा मोहम्मद अजीज ज्याने 8 चेंडूचा सामना केलेला आहे. पुढचा चेंडूचा सामना करतील युवराज भैया यांचा. ऑफसाईडला मारलेला फटका हा उंचावून असा 2 बाउन्स चौकारात. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. पुढचा चेंडू सामना करील मोहम्मद इजाज. लेग साईडला मारलेला हा फटका चौकार. फुलटॉस चेंडू होता. या फुलटॉस चेंडूचा फायदा घेऊन 4 धावा मिळवल्या आहेत मोहम्मद अजीज यांनी. आणि या पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 29. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.3 ओव्हर. अपील केलेली आहे इथे लेग बिफोरची, परंतु नाकारली आहे पंचांनी. पुढचा चेंडू बॅट खाली आलेला हा चेंडू, परंतु इथे मारण्यात फेल पडलेली बॅट्समन, परंतु 1 धावसंख्या मिळाली आणि 1 धावसंख्येच्या मोबदल्यामध्ये टोटल धावसंख्या झालेली आहे 30. 2.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर मोहम्मद अजीज जो की 233च्या स्ट्राईकने 12 चेंडूमध्ये 28 धावसंख्या केलेला हा बॅट्समन. प्रथमेश मालपणी पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारलेला हा सुंदर असा फटका, सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे. तोपर्यंत 1 धाव घेतलेली आहे पळून आणि या धावसंख्येच्या जोरावरती टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 31. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. संघाचं 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येत आहेत अमित भारती आणि सामना करेल प्रथमेश पालपानी. 32 धावसंख्या झालेली आहे टोटल. 10.33च्या सरासरीने आतापर्यंत 31 धावसंख्या झालेली आहे अजिंक्य तारा यांची आणि उर्वरित 7 षटकांमध्ये पाहूयात अजिंक्य तारा कितपत सुंदर असा ऑफसाईडला मारलेला हा फटका मिसफील्ड झालेला आहे तिथे आणि या मिसफील्डच्या जोरावरती 1 धावसंख्या मिळाली आहे तिथे
अजिंक्य तारा यांना आणि या टोटल धावसंख्येने 32 धावसंख्या झालेली आहे. मोहम्मद अजीज सामना करेल पुढचा चेंडू, जो की आतापर्यंत सुंदर असं बॅटिंग करत आहे. 12 चेंडूवरती 28 धावसंख्येवरती खेळत आहे तो. पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका, परंतु मिस हिट झालेली आहे तिथे, परंतु तिथे सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि या जोरावरती 2 धावसंख्या मिळाली आहे. तोपर्यंत उंचावून मारण्याचा इथे प्रयत्न होता, परंतु तो फसलेला आहे त्यांचा. ओके, डायरेक्ट द्या, डायरेक्ट द्या. तीन 3.2 ओव्हर झालेले आहेत. तीन 3.2 ओव्हर आणि टोटल रन्स 34. पुढचा बॉल अमित भारती यांचा सामना करेल मोहम्मद अजीज. पुन्हा एकदा एक जोरदार मारण्याचा फटका, परंतु तोही फसलेला आहे इथे. तोपर्यंत एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेने टोटल रन्स झालेले आहेत 35. 3.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल रन्स 35 आफ्टर 2 विकेट्स. विकेटच्या मागे स्कूप केलेला हा बॉल चौकार. सुंदर असा फटका. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. सुंदर फटका इथे प्रथमेश मालपाणी याच्या बॅटमधून. 4 रन्स इथे मिळालेले आहेत आणि या 4 रनाने टोटल स्कोर झालेला आहे हा 39. 3.4च्या ओव्हर नंतर पुन्हा इथे हलक्या हाताने खेळलेला हा सुंदर असा फटका एका धावेसाठी. पुन्हा सुंदर असा फटका, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एक धाव घेतलेली आहे पळून. टोटल रन 41. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 रन आफ्टर 2 विकेट्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. जे सुंदर असे बॉलिंग करतात आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्यांनी भरपूर असे मॅचेस खेळलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी जी गोलंदाजी केलेली आहे ती खूप सुंदर अशी गोलंदाजी. आपल्या संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहे आणि वैयक्तिक पहिलं षटक किरण पलांडे यांचं. सामना करेल मोहम्मद अजीज, जो आतापर्यंत 32 धावेवरती खेळत आहे. टोटल स्कोर 41 आहे आणि वैयक्तिक 32 धावा ह्या मोहम्मद अजीजच्या आहेत. पुन्हा उंचावून मारलेला हा सुंदर असा फटका, षटकार. एकटा हा बॅट्समन. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार.
वैयक्तिक एकटा हा संघासाठी योगदान देणारा हा बॅट्समन आपल्या संघासाठी सिंगल सिंगल षटकार चौकार स्वरूपामध्ये धावसंख्या घेत आहे आणि आपल्या संघाला एक सुंदर असं एक टार्गेट देण्याचा प्रयत्न करत आहे, जो की समोरचा सिंहगड हा संघ खूप असा बलवान बॅटिंगच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला कव्हरच्या साईडने मारलेला फटका आणि थोडंसं मिस फील्ड आणि थोडंसं चुकीचं थ्रो इथे आलेलं आहे फिल्डरकडून आणि त्यामुळे 2 एक्स्ट्रा धावा मिळाल्या आहेत. अशा टोटल 3 धावा भेटलेल्या आहेत. पुन्हा एकदा इथे मिस थ्रो, सो 2 अतिरिक्त आणि 1 सिंगल अशी टोटल 3 धावा या बॉलवरती भेटलेल्या आहेत आपल्याला. सकाळचा हा सामना थोडंसं ग्राउंड ओलं आहे आणि याचा फायदा घेण्याचा भरपूर प्रयत्न या ठिकाणी बॅट्समन पण घेण्याचा इथं प्रयत्न करत आहेत, जेणेकरून धावसंख्या टोटल टार्गेट हे थोडं मोठं देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑफसाईडला हा फुल टॉस चेंडू मारलेला षटकाराच्या स्वरूपामध्ये. बॉलर थोडेसे चुकलेले आहेत. ध्वजार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. फुलटॉस असा चेंडू बॉलरकडून पडलेला आणि त्याचा सुंदर असा फायदा घेतलेला आहे षटकाराच्या स्वरूपामध्ये. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 57, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 4.4 ओव्हर झालेले आहेत, त्याच्यामध्ये 12.21च्या सरासरीने टोटल 57 धावा मिळवलेल्या आहेत आणि त्यामध्ये 45 धावावरती खेळत आहे मोहम्मद अजीज, जिथे 18 चेंडूंचा सामना केलेला आहे. आणि 50 कंप्लीट येते. अर्धशतक षटकाराने अतिशय सुंदर असा फटका अजीजच्या बॅटमधून निघलेला आहे इथे आणि सुंदर अशी खिळी. 19 बॉलमध्ये टोटल 51 धावा. सकाळच्या सत्रामध्ये जिथे ग्राउंड ओलं असतं याचा फायदा बॉलरने घ्यायला हवा, पण इथे थोडंसं उलट होतंय आपण इथं पाहत आहोत, ज्यामध्ये बॅट्समन सुंदर असं इथं प्रदर्शन करतोय खेळाचं. वाईड बॉल. पुढचा चेंडू सामना करेल मोहम्मद अजीज. पुन्हा ऑफ उंचवून असा फटका मारलेला. कळवायचंय तिथं फिल्डरने. षटकार. फटका ध्वजार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 5 ओव्हर आणि 5 ओव्हर नंतर टोटल रन झालेले आहेत 70, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुढची ओव्हर घेऊन येत आहेत अमोल चव्हाण. संघाचं 6वं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत अमोल चव्हाण. सामना करेल प्रथमेश मालपानी, जो आतापर्यंत 6 चेंडूचा सामना करून 10 धावेवरती खेळत आहे आणि त्याचबरोबर त्याचे सहकारी 20 चेंडू घेऊन 57 धावसंख्येवरती खेळत आहेत, ज्यामध्ये 5 षटकार आणि 4 चौकाराचा समावेश आहे. सुंदर असं खेळी मोहम्मद अजीज यांच्या बॅटमधून 285च्या स्ट्राईक रेटने
पुढचा चेंडू सामना करेल प्रथमेश मालपानी. पुन्हा एकदा ऑफ साईडला हलक्या हाताने खेळायला हा चेंडू. तोपर्यंत पुन्हा एकदा इथे मिस फिल्डिंग इथे झालेली आहे, परंतु एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे प्रथमेश मालपानी यांना. आणि या एक धावेच्या जोरावरती अजिंक्य तारा यांचा टोटल स्कोर झालेला आहे हा 71 आफ्टर 5.1 वर. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळलेला हा फटका एका धावेसाठी. आणि या एका धावेने टोटल धावसंख्या झालेली आहे 72. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये अमोल चव्हाण संघासाठी पहिलं 6वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. सुंदर अशी बॉलिंग त्यांची आपण पाहतो. तिसरा चेंडू पुन्हा ऑफसाईडला मारलेला हा फटका जो स्लिपमध्ये गेलेला आहे. आणि सुंदर असं तिथे क्षेत्ररक्षण युवराज भैया यांचं. आतापर्यंतच्या झालेल्या पूर्ण टोटल ओव्हरमध्ये ही जी ओव्हर आहे ती इथे कंट्रोल करताना इथे बॅट्समनला हे आपण कंटिन्युअसली पाहतच आहोत. सपोज अमोल भाऊ यांच्या बॉलिंगमधून. चौथा चेंडू थोडासा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा इथे प्रयत्न आणि त्यामध्ये यश आलेलं आहे प्रथमेश मालपानी यांना. चौकार. चुकलेला हा चेंडू लेग साईडच्या साईडने गेलेला, त्याचा फायदा इथे प्रथमेश बॅट्समनने घेतलेला आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 6 धावा आलेल्या आहेत. 5वा चेंडू इथे अमोल चव्हाण यांच्याकडून येताना सामना करेल प्रथमेश मालपानी. पुन्हा इथे हलक्या हाताने खेळलेला सुंदर असा फटका एक धावेसाठी. खूप असं सुंदर षटक अमोल चव्हाण यांच्या स्वरूपाने सिंहगडसाठी. त्याने पूर्ण इथे कंट्रोल केलेला आहे धावा. शेवटचा चेंडू पुन्हा येत आहे हा असा सुंदर असा स्मॉल हेलिकॉप्टर शॉट जो की ग्राउंड लेवलनी जाताना 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही झालेली आहे 78. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. संघासाठी 7वं आणि वैयक्तिक पहिले षटक इथे घेऊन आले ओमकार मारणे. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज सुंदर अशी गोलंदाजी इथे करताना आपल्याला पाहता येईल. मॅच मध्ये टोटल 85 विकेट्स 7.20च्या इकॉनॉमीने आतापर्यंत दिलेले आहेत. असा हा सुंदर असा डावखुरा गोलंदाज ओमकार मारणे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. सामना करतील मोहम्मद अजीज जो आतापर्यंत सुंदर असं फटकेबाजी करताना इथं आपल्याला पाहताना दिसतोय. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारलेला हा फटका कव्हरच्या स्वरूपामध्ये. चौकार.
भाऊनी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. धावसंख्या रोखण्यासाठी सिंहगड स्पार्टनला गरज असेल जो सुंदर अशी बॅटिंग इथे करताना दिसतोय मोहम्मद अजीज त्याला रोखणं. पुन्हा एकदा असा मारलेला फटका सुंदर असा एक धावेसाठी. सहा 6.2 ओव्हर टोटल धावसंख्या झालेली आहे 83. थोडस क्षेत्ररक्षण इथे चेंज करताना पुढचा चेंडू सामना करेल प्रथमेश मालपानी जो आतापर्यंत 10 चेंडू मध्ये 16 धावावरती खेळत आहे. पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला फटका आणि विकेट. सुंदर अशी विकेट इथे मिळालेली आहे. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. सुंदर अशी इथे गोलंदाजी करताना ओमकार मारणे आणि तेवढाच सुंदर असा कॅच इथे मयूर वारगडे यांनी घेतलेला. इथे विकेट मिळणं गरजेचं आहे अशा बॅट्समॅनशी जो सध्या सुंदर अशी बॅटिंग इथे करताना दिसत आहे. ज्याने 24 चेंडूमध्ये 64 धावेवरती तो खेळत आहे. सिंहगड स्पार्टन संघाला पुढचा चेंडू ओमकार मारणे यांचा सामना करेल नवीन बॅट्समन सोमनाथ गावडे. उंचावून मारण्याचे इथे प्रयत्न परंतु एक धावेसाठी इथे यश आलेलं आहे आणि या एक धावेच्या सहाय्याने टोटल धावसंख्या झालेली आहे 84. 6.4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 विकेट इथे पडलेले आहेत. पुढचा चेंडू सामना करेल मोहम्मद अजीज. पुन्हा उंचावून मारलेला हा फटका षटकार. स्ट्रेटला मारलेला हा सुंदर असा उंचावून मारलेला हा फटका. या फटक्याच्या साहाय्याने टोटल धावसंख्या झालेली आहे 90 आणि वैयक्तिक 70 धावेवरती खेळत आहे मोहम्मद अजीज ज्याच्यामध्ये 4 चौकार आणि 6 उतुंग षटकार. मोहम्मद अजीज संघाच्या 90 धावा आणि वैयक्तिक 70 धावा पूर्ण सिंहाचा वाटा आपण म्हणू शकतो. डॉट चेंडू. ओव्हरची समाप्ती 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 90 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव आलेली आहे जी की ओव्हर थ्रो आपण म्हणू शकतो. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पुढचं षटक घेऊन येत आहेत अमोल चव्हाण. ज्याने पहिली ओव्हरमध्ये टोटल 8 धावसंख्या दिली होती. सुंदर अशी गोलंदाजी आपण म्हणू शकतो.
सामना करेल सोमनाथ गावडे, अजिंक्य तारा संघाचे कॅप्टन. ऑफ साईडला मारलेला हा फटका एका धावेसाठी. एक धावसंख्या घेतलेली आहे पळून इथे, आणि जो प्रयत्न आहे मोहम्मद अजीजला स्ट्राईकवरती ठेवण्याचा आणि तो इथे सफल झालेला आपण पाहू शकतो सोमनाथ गावडे यांच्याकडून. सामना करतील आता मोहम्मद अजीज अमोल चव्हाण यांच्या चेंडूचा. पाहूयात आपल्या संघासाठी काय करतायत. पुन्हा एकदा उंचावून मारलेला हा ऑफ साइडला फटका, वन बाउन्स चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. टोटल धावसंख्या 95 झालेली आहे आणि या 95 धावसंख्येमध्ये आतापर्यंत आपण जर खेळी पाहिली तर सौरव खेडकर एक धाव, मोहम्मद अजीज जो 74 धावावरती नॉट आउट आहेत, सागर सितोळे एक धाव, प्रशांत मालपानी 16 धावावरती नॉट आउट. पुन्हा एकदा उत्तुंग असा फटका, चौकार, वन बाउन्स. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. तर 99 धावेवरती इथे खेळत असताना जर आपण बॉलिंग जर पाहिली तर आतापर्यंत 5 बॉलर इथे यूज होताना सिंहगड स्पार्टन संघाकडून, ज्यामध्ये युवराज भैया कटके यांच्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा, अमित भारती 2 ओव्हरमध्ये 17 धावा आणि किरण पलांडे यांची 1 ओव्हरमध्ये 29 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या. यामध्ये आपण जर पाहिलं तर अमित भारती आणि अमोल चव्हाण यांचं सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहू शकतो इथे, आणि 100 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत अजिंक्य तारा यांच्या. उंचावून मारल्याचा प्रयत्न इथे पुन्हा ऑफ साईडला, परंतु इथे चौकार मिळालेला आहे. सुंदर असे पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 13.28च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या आलेल्या आहेत. 7.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 104 धावसंख्या झालेली आहे, जिथे सोमनाथ गावडे आणि मोहम्मद अजीज सुंदर अशी बॅटिंग इथे करताना. पुढचा चेंडू सामना करतील सोमनाथ गावडे. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेले आहेत तिथे. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहू शकतो इथे. वन बाउन्स जो फायदा घेतलेला आहे शेवटच्या चेंडूवरती अमोल चव्हाण यांनी. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 104 आणि शेवटचे 2 षटकं अजिंक्य तारा संघासाठी. पाहूयात सिंहगड स्पार्टन्स कडून कोण घेऊन येत आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 9 षटक घेऊन आले आहे ओमकार मारणे. पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत. त्यांनी आतापर्यंत एका ओव्हरमध्ये 12 धावसंख्या दिलेली आहे आणि 1 विकेट घेतलेली आहे. पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका मोहम्मद अजीज याच्या बॅट कडून, षटकार.
फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता जुना बॉलचा नहीं. बॉक्स आहे का अजून? सुहास भाऊ, एक बॉक्स लागेल आपल्याला जुना अजून. संपले ते सगळे. तीस बॉल 85 धावा. सुंदर अशी बॅटिंग इथे होत असताना मोहम्मद अजीज याकडून 110 मध्ये 85 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळणारा मोहम्मद अजीज वैयक्तिक शतकाकडे वाटचाल करत असताना आपण पाहतो इथे ओमकार मारणे यांचा पुढचा चेंडू. सामना करेल मोहम्मद अजीज, जो सुंदर अशा फॉर्म मध्ये पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका आणि षटकार. लगातार दुसरा षटकार इथे मोहम्मद अजीजच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहताना मिळतोय. फटका सौद्वादार हा 91. गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने वैयक्तिक 91 धावामध्ये खेळत असताना आणि वैयक्तिक मला वाटतं पहिल्या सेंचुरीकडे जाताना WSPL मधील आणि दुसरी WSPL मध्ये दुसरी सेंचुरी इथे आपल्याला पाहायला मिळेल काय मोहम्मद अजीजच्या बॅटमधून. ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न, वाईट बॉल पंचांनी इथे कळवलेला आहे आणि इथे एक वाईट +1 अशा स्वरूपामध्ये टोटल 2 धावसंख्या भेटलेल्या आहेत. वैयक्तिक 10 चेंडू शिल्लक असताना आणि 9 रन बाकी असताना सेंचुरीसाठी सोमनाथ गावडे यांनी एकच चोरट्या धावेचा इथे प्रयत्न केलेला आणि तो का केला याचं सुंदरचं असं उदाहरण देताना सोमनाथ गावडे मिळवल्यात षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारलेला फटका, सुंदर असा फटका ऑफ साईडला गॅप मधून चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टोटल धावसंख्या झालेली आहे 128 रन. 8.4च्या मदतीने ओव्हर मध्ये मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. आपण पाहतो इथे 116 धावसंख्या झालेली आहे, परंतु सिंहगड स्पार्टन्सकडे पण तब्बल असे मातब्बर बॅट्समन आपण पाहतोय. शेवटपर्यंत जिथे बॅटिंगची पूर्ण क्षमता असलेला हा सिंहगड स्पार्टन्सचा संघ आणि इथे विकेट मिळालेली आहे. उंचावर मारण्याचा इथे प्रयत्न फसलेला आहे सोमनाथ गावडे यांचा आणि सुंदर अशी कॅच इथे मिळालेली आहे दिनेश गव्हाणे यांच्याकडून. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. आपण पाहतो इथे सिंहगड स्पार्टन्स जो संघ आपण म्हणत होतो की शेवटपर्यंत बॅटिंग ऑर्डर असणारा हा तब्बल असा संघ सिंहगड स्पार्टन्स, ज्यामध्ये बलाढ्य असे बॅट्समन आपण पाहतो. सुनील गाडे उर्फ बाली, त्याच्यानंतर दिनेश गव्हाणे, त्याच्यानंतर प्रशांत, बिपिन भाऊ, प्रमोद, मयूर, सुंदर असे धडाकेबाज फलंदाज. त्यासाठी त्यांना समोरच्या अजिंक्यतारा संघाला मोठी धावसंख्या देण्याचा इथे प्रयत्न करत आहेत अजिंक्यतारा हा संघ. शेवटच्या चेंडूमध्ये टार्गेट थोडं वेगळंच दिसताना इथे बॅट्समन कडून पंचाला विनंती आहे, तसे पंच तत्पर आहेत.
संघासाठी शेवटचा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत संघ मालक स्वतः बिपिन भाऊ चोरगे. सामना करेल मोहम्मद अजीज जो वैयक्तिक 91 धावावरती खेळत आहे 31 चेंडूमध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि स्वतःच्या सेंचुरीसाठी लागतायत 9 धावा. हा डॉटच आहे. पुन्हा उंचावून मारलेला हा फटका षटकाराच्या स्वरूपामध्ये. मोहम्मद अजीज आज अशी सुंदर अशी खेळी करताना तो प्रत्येक चेंडू सत्त्याण्णव धावावरती आतापर्यंत 32 चेंडू 97, 32 बॉल 97, 97. WSPL मधील दुसरी सेंचुरी प्रगतीपथावरती आणि विकेट. सुंदर अशी गोलंदाजी इथे बिपिन भाऊ चोरगे यांची आणि इथे वैयक्तिक 97 धावावरती आउट झालेला हा मोहम्मद अजीज. गुणगान कौतुक करताना दिनेश भाऊ गव्हाणे यांचं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. थोडीशी लेट पण थेट आपण पाहतो इथे ज्या स्लो गोलंदाजीवरती जी विकेट मिळाली आहे सिंहगड स्पार्टनला. थोडस बातचीत झालेली असणार आहे त्यामध्ये. स्लो गोलंदाजीवरती विकेट मिळेल काय असं डिस्कशन झाल्यानंतर ज्यावेळेस इथे स्लोवर गोलंदाज ज्यावेळेस इथे आला आणि यश मिळालेलं आहे इथे आपल्या बिपिन भाऊ चोरगे यांना, जो सुंदर अशी खेळी करताना इथे आपल्याला दिसत होता मोहम्मद अजीज, ज्याने वैयक्तिक 32 चेंडू 33 चेंडूमध्ये 97 धावा करून आपल्या संघाला खूप मोठा अशा टार्गेटवरती नेऊन ठेवलेला आहे. युवराज बेंद्रे गौरव सूर्यवंशी याने उंचून अवसर मारलेला हा पहिलाच चेंडू षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 140 धावसंख्या झालेली आहे 9.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. गौरव सूर्यवंशी पहिल्या चेंडूवरती षटकार. ऑफ साइडला टाकल्याचा हा फायदा मिळालेला आहे इथे डॉटच्या स्वरूपामध्ये बिपिन भाऊ चोरगे यांना. सुंदर गोलंदाजी इथे पाहताना आपण. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा पटका परंतु फसलेला आहे इथे. झेलच्या स्वरूपामध्ये गौरव सूर्यवंशी इथे आउट होताना. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. फहाद नवीन बॅट्समन. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंगचा. कव्हर मध्ये मारलेला सुंदर असा फटका 1 बाउन्स चौकार. टोटल धावसंख्या झालेली आहे इथे 144. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 144 धावसंख्या झालेली आहे टोटल आणि जिंकण्यासाठी सिंहगड स्पार्टन संघाला हवे आहेत 145 धावा. आणि या 145 धावसंख्या करत असताना आपल्याला सुंदर अशी इथे बॅटिंग पाहताना मिळणार आहे. कारण विश्वास आहे सिंहगड स्पार्टन्सवरती, ज्यामध्ये सुनील गाडे उर्फ बाली, दिनेश गव्हाणे, प्रमोद म्हातारे
मात्रे. प्रशांत गोंडियाल, त्याच्यानंतर युवराज भैया कटके. आपण का नाव घेऊ शकत नाही, ज्यांनी आतापर्यंत 2 मॅच मध्ये वैयक्तिक स्वबळावरती मॅच जिंकून दिलेले आहेत. जिथे आपण पाहतो एका मॅच मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या स्वरूपामध्ये एक षटकार मारून मॅच जिंकलेली आहे, आपण पाहिलेली आहे. तर 145 धावसंख्या होणार याची खात्री सर्व प्रेक्षक वर्गांना इथे असणार आहे. मातब्बर असा संघ सिंहगड स्पार्टन्स आपण पाहतो. बॅटिंगच्या स्वरूपामध्ये शेवटच्या बॅट्समन पर्यंत 11चे 11 बॅट्समन आणि 11चे 11 बॉलर असणारा जो संघ, जो म्हणून ओळखला जातो, तो आहे सिंहगड स्पार्टन्स. एकशे 44 धावसंख्या करत असताना सौरव खेडकर 1 धाव, मोहम्मद अजीज 97 धावा, वैयक्तिक 97 धावा. आपण पाहतोय सुंदर अशी बॅटिंग, 9 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 293चा स्ट्राईक रेट जो मोहम्मद अजीज यांच्या बॅटिंग करताना इथे आलेला आहे. सागर शितोळे 1 रन, प्रथमेश मालपानी 16 रन, सोमनाथ गावडे 16 रन, युवराज बेंद्रे 0, गौरव सूर्यवंशी 6 रन आणि फहाद 1 बॉलमध्ये चौकार, अशा टोटल 144 धावसंख्या इथे केलेली आहे अजिंक्य तारा अव्हेंजर संघाने. आणि आता 145 धावा चेस होतील सिंहगड स्पार्टन संघाकडून. मोहम्मद अजीज. ओके, ठीक आहे. सिंहगड स्पार्टन्स कडून 2 ओपनर सुनील गाडे आणि दिनेश गव्हाणे हे दोन्ही मातब्बर असे फलंदाज बॅटिंगसाठी उतरलेले आहेत. जे आपण पाहतो आतापर्यंत इथून मागेही सुंदर अशी बॅटिंग इथे केलेली आहे आणि मातब्बर असे बॅट्समन दिनेश गव्हाणे आणि सुनील गाडे, यस, जे तुफानी फटकेबाजी आपण जे म्हणतो त्यासाठी प्रसिद्ध असलेले. आणि हॅशटॅग बर्थडे बॉय, हॅशटॅग संघ मालक, हॅशटॅग आमचे मित्र प्रतापगड पॉवर्सचे संघ मालक आणि आमचे मित्र प्रशांत अंबुरे यांचं स्वागत. आणि मी हँड ओव्हर करतोय आमचे मित्र प्रवीण सर यांना. धन्यवाद. मनापासून धन्यवाद अमर सर. हॅलो. गजानन तू गणनायक, विघ्नहर्ता तू विघ्न विनाशक, तूच भरलाशी त्रिभुवनी आणि उरशी, तूच ठाई ठाई, जन्मची ऐसे हजार व्हावे, ठेवण्या मस्तक तुझ पायी. 64 कलांचा अधिपती गणराज गणपती गणरायाच्या चरणाशी नतमस्तक, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. आणि खरं तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन तुम्हाला घेऊन जातो या क्रिकेटच्या रंगभरे दुनियेमध्ये जिथे तुम्ही पाहतायत
वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा हा देखना थरार आणि पहिला सामना आणि इथे पाहत आहेत पहिल्या चेंडूवरती डॉट त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती आलेली विकेट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. शून्यावरती मात्र इथे दिनेश गव्हाणेला मात्र परतावं लागेल. एक मोठी विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. आज खर तर प्रतापगड पॉवर संघाचे संघमालक प्रशांत आंबोरे सरांचा वाढदिवस आहे आणि त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत अशा शुभेच्छा आम्ही देतो. अजिंक्यतार आणि सिंहगड स्पार्टन्स या दोन संघामध्ये मात्र ही मॅच मैदानाच्या आतमध्ये टार्गेट फार मोठं 145 धावांचं म्हणजे इथे ड्यू फॅक्टर कुठलंही जाणवलं नाही. सकाळच्या सत्रामध्ये असं पाहावं लागेल. मोठा प्रहार तर तिथे केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल टिपलाय, लागोपाठचा दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. प्रमोदला इथे माघारी परतावं लागतात. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माघारी परतताना मात्र तुम्हाला जो पाहायला मिळतोय 0 धावा धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर न्यू बॅटर युवराज भैया कटके मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना आता तुम्हाला जे पाहायला मिळतील. मोठी जबाबदारी इथून पुढे असणार आहे. सुनील गाडे आणि युवराज भैया कटके यांच्यावरती मात्र ही जबाबदारी इथून पुढे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जे बसले जात आहेत. कमालीची गोलंदाजी सागर शितोळेचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक त्याने हातामध्ये घेतलं. पहिला चेंडू डॉट टाकला, त्यानंतर लागोपाठच्या दोनही चेंडूंवरती 2 विकेट. विकेट हॅट्रिकची संधी मैदानाच्या आतमध्ये सागर शितोळेला येऊन जी पोहोचलेली आहेत. आलेल्या संधीचं सोनं त्याला इथे मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. संधी येत नसते, ती निर्माण करायची असते आणि ती संधी मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध झालेली आहे. पाहूयात सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल का. गोलंदाज तयार. लो स्लोवर वन टाकलेला हा चेंडू होता. थोडासा चेंज ऑफ द पेस करायचा होता. फक्त तिथे सन्मान केला त्या चेंडूचा. धाव कुठल्याही प्रकारची मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत नाही. सकाळचं सत्र आहे आणि यावेळेचा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये खेळाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी धावतील तोपर्यंत चेंडूने वेग धारण केला. चेंडू चाललाय सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चार धावा धावपलकावरती या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईनचा फटका खेळलाय आणि एक टप्पा खात मात्र चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. शानदार चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावपलकावरती 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये मात्र 8 धावा आल्यात. टार्गेट फार मोठं आहे. 137 अजूनही बनवायच्या 54 चेंडूमध्ये. इथून पुढे तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती मात्र मोठा प्रहार करावा लागणार आहे. पहिले 2 फलंदाज जरी माघारी परतले असले तरी सुद्धा त्या डावाला सावरण्याचं कामकाज आता इथून पुढे मात्र केलं जाईल का. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 धावा. शेवटचे 54 चेंडू आणि 137 धावेंची गरज.
संघाचा संघनायक कॅप्टन आणि संघाचे संघ मालक देखील आहेत सौरभ खेडकर, जे की गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार. षटक क्रमांक 2 त्यांनी मात्र मैदानाच्या मध्ये हातामध्ये घेतलेत आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी तयार. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू सुनील गाडेसाठी फुल टॉस होता. इथे आक्रमण चढवलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा थँक्यू. षटकार इथे मैदानाच्या मध्ये येताना जो पाहायला मिळाला. धावफलक वाढणार आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा थोडासा फुलर लाईन टाकण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. कुठली धाव मात्र मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळत नाही. 14 धावा धावफलकावरती षटक क्रमांक यावेळेस अप्रतिम चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळायचा होता सुनील गाडे यांना, परंतु बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जो पाहिलेला आहे. निर्धाव प्रकारचे चेंडू सातत्यपूर्ण टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा या मैदानावरती जो राहिलाय. आणि एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय आणि चेंडू मात्र हवाई मार्गानं सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकर षटकार आलाय आणि या षटकारानं धावफलक देखील वाढताना पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती तुम्ही मात्र ज्या पाहतायत. सकाळच्या सत्रामध्ये मात्र एक चांगली कामगिरी. सकाळचं सत्र म्हटलं की ड्यू फॅक्टर जाणवतं, परंतु मला वाटतं पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं त्याचा कुठलाही परिणाम तिथे जाणवला नाही. 145 धावेंचं टार्गेट मैदानाच्या मध्ये ठेवले गेलेत. इथून पाठीमागचे आपण सगळे मॅचेस जर पाहिल्या तरी देखील एवढा मोठा स्कोर उभा राहिला नाही. वाईट बॉल मैदानाच्या मध्ये इथे तुम्हाला जो पाहायला मिळतो. अवांतर धावेने मात्र धावफलकामध्ये वाढ होईल. धावफलक वाढणार आहे. 21 रन, 21 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतात. परत एकदा खोदून काढला हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. धाव कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. धावफलक तिथे स्थिरावलेलं. 21 धावा धावफलकावरती तुम्हाला मात्र ज्या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करायची. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेगला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. दूरवरनं चेंडूवरती येईल. चेंडूचं कलेक्शन केलं जाईल. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी ज्या मिळवल्या जातील आणि 2 धावेने धावफलक देखील वाढेल. 23 धावा, 23 रन. षटकाची सांगता होते. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 23 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. सामन्याचं समीकरण आहे 48 चेंडू आणि 122 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी आहे. षटक क्रमांक 3 आता सुरू होईल आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन मात्र सागर शितोळेनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. पहिलं षटक सागरनं हाताळलं होतं. केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्यानं मात्र इथे मिळवल्या होत्या. सागर कमालीचं कामकाज मैदानाच्या मध्ये सागरच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आम्ही इथं पाहिलं आणि या षटकामध्ये देखील तो काय कामगिरी करेल. ऑन स्ट्राईकला मात्र युवराज भैया कटके यांना तुम्ही पाहतायत. गुडघाट टेकत फटका इथे सजवला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. झेल निसटलेला आहे. जीवनदान इथे मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळेल. हे जीवनदान किती महागडं ठरणार आहे इथे मैदानाच्या मध्ये. सातत्यपूर्ण महागडी ठरलेली जीवनदान आपण पाहत आलेलो आहोत.
धावफलकावरती आपण पाहतो 24 रन्स, 24 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हलक्यात फक्त ढकलून दिला चेंडू. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळते. सिंगलनं धावफलक वाढणार आहे. 25 धावा धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतो. 46 चेंडू आणि 120 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी अजून पुढे इथे मात्र आवश्यक आहे. पहिल्या षटकामध्ये सागरनं काय कमालीचा खेळ तिथे हाताळला. यावेळेस मात्र पाहायचंय जबरदस्त आक्रमण, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. मोहम्मद अजीज चेंडूच्या खाली आला, झेल टिपला. आजचा दिवस मला वाटतं मोहम्मद अजीजचा आहे. 32 चेंडूमध्ये 97 त्यानं कुटुंब काढलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये देखील अतिशय सुरेख कामगिरी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. कमालीचा खेळ मात्र इथे मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतात. अजूनही 45 चेंडू आणि 120 धाव्यांची गरज आहे. या मैदानावरती बरेचसे रेकॉर्ड बनले गेलेले आहेत. मला वाटतं अजित कडनं 40 चेंडूमध्ये 100 बनवलेले आहेत. तर 32 चेंडूमध्ये आता 97 धाव्यांची खेळी देखील इथे मात्र तुम्हाला जी पाहायला मिळाली. क्रिकेट म्हटलं की हे रेकॉर्ड्स बनवले जातात आणि रेकॉर्ड्स तोडले देखील जातात. या मैदानावरती मात्र नवनवीन इतिहास घडताना तुम्हाला पाहायला मिळेल. इतिहास असाच घडत नाही, त्यासाठी मात्र तुमची मेहनतही फार मोठी असते, कारण इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. हाही फार मोठा इतिहास आहे. आज मात्र इथे तुमची मोठी लढाई आहे. अस्तित्वांची लढाई तुम्हाला इथे लढावी लागेल. जिथे लढाई अस्तित्वांची असते तिथे तुम्हाला सत्य ज्ञान ब्रह्मास्त्र प्रमाणच वापरावं लागतं. 25 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज सागर शितोळे तयार. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेहऱ्यासमोरून अक्षरशः शिट्ट्या वाजवत निघून जातो. निर्धाव प्रकारचा चेंडू तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. 8 वाजून 8 मात्र सामन्याला सुरुवात झालेली आहे. ही इनिंग मात्र नक्कीच जी सुरू झालेली आहे, त्यामुळे 55 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कम्प्लीटच करायची, कारण आज 9 सामने आहेत. त्यामुळे वेळ वाचवला जाणं गरजेचंच आहे. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती 3 गडी बाद, 26 धावा, शेवटचे 42 चेंडू आणि 119 धाव्यांची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. तीन षटकांचा खेळ इथे मैदानाच्या मध्ये समाप्त होतो आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 26 धावा. फात षटक क्रमांक 4 घेऊन मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. 42 चेंडू आणि 119 धावेंची मात्र असणारी गरज सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जात आहे. जाळं पूर्णपणे पसरवले गेलेत. ऑन स्ट्राईकला मात्र तुम्ही मयूर वारघडेला पाहतात. फुल टॉस, नो बॉल होता तिथे. नो बॉल मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जो पाहायला मिळतो आणि धावफलक देखील 9+1 अशा 2 धावेने धावफलक वाढेल. 28 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 42 चेंडू आणि 117 धाव्यांची गरज. फ्री हिटचा चेंडू इथे तुम्हाला जो पाहायला मिळतो. सकाळचं सत्र म्हटलं की खरं तर तुमची बॉडी वर्मापासनं
फार गरजेचं असतं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय तिथे. 3 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये मात्र चेंडूने विसावा घेतला. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी केलेला हा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी मात्र ज्या पळून पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2 धावेने धावफलक देखील वाढणार आहे. 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये जे मार्गस्थ असताना तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण मोठे फटके कुठलेही खेळून देण्याचा प्रयत्न त्यांचा जो राहिलेला नाही. लॉंगऑफला मात्र क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मात्र संघाचा संघनायक करताना पाहायला मिळतो. एकच धाव इथे मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि एका धावेने धावफलक देखील वाढणार आहे. 31 रन, लॉस ऑफ 3 विकेट. चौथ्या क्रमांकाचं षटक, 10-10 षटकांच्या लढती आपण मैदानावरती मात्र खेळवत आहोत. आडव्या बॅटनं मात्र चढवलंय आक्रमण आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. षटकार. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. सुंदर तडाखा इथे मात्र पाहायला मिळाला आणि षटकारानं धावफलक देखील वाढला. 37 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा आडव्या बॅटनं फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूचं कलेक्शन करू शकत नाही. चेंडू सरळ सीमा रेषा पार. धावा मिळतील इथे 4. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. सामन्याचं समीकरण 38 चेंडू आणि 104 धावेंची गरज. परत एकदा सुंदर सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. नेत्र दीपक रोशनाई. षटकारा पाठोपाठ लागोपाठचे 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलक चौकाराच्या साह्याने वाढेल. 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत. जशास तसं उत्तर इथे मैदानाच्या आतमध्ये दिलं जातंय. टिट फॉर टॅट. प्रतिस्पर्धी संघाला दिलं गेलेलं जशास तसं उत्तर. मानो ईट का जवाब पत्थर से. अप्रतिम चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. षटकाची सांगता होईल. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 45 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांकडून ही पहा ओव्हर संपली. जुने चेंडू असतील तर पाठवा मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे. खेळाडूंकडे जुने चेंडू असतील तर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. गोलंदाजी ट्रॅकवरती आता युवराज बेंद्रेला मात्र तुम्ही इथे पाहाल, जो गोलंदाजी करण्यासाठी मात्र आता सज्ज होईल, तयार होताना तुम्हाला जो पाहायला मिळतो आहे. बघूयात कशा प्रकारचं कामकाज त्याच्या माध्यमातून इथे जे होताना पाहायला मिळेल. हॅलो 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 हॅलो. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जो पाहायला मिळेल. अवांतर धावेने मात्र धावपलिकामध्ये भर पडते. 46 धावा धावपलिकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 36 चेंडू आणि 99 धावेंची गरज. हा चेंडू देखील अतिशय सुरेख मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जो पाहायला मिळतो.
यावेळेस मात्र मोठं आक्रमण होतं, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. सुंदर झेलाची नोंद आणि सुनील गाडे यांना मात्र परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन. यानंतरचा सामना प्रतापगड पॉवर्स आणि त्यांच्या विरोधात शिवनेरी स्ट्रायकर्स अशी मॅच आहे. शिवनेरी स्ट्रायकर्स संघानं टॉस जिंकला. आम्ही प्रथमतः फलंदाजी करू. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. 34 चेंडू आणि 99 धाब्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे मात्र जे आवश्यक आहे, 5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. 46 धावा धावपलिकावरती. तर न्यू बॅटर अमित भारती मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना मात्र तुम्हाला जो पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आज यांचा सुंदर आवाज आपल्या कानावरती पडणार आहेत. खास खेडवरून मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत राम रोकडे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी मात्र जे करतो आहोत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. धावपलिकावरती आपण पाहतो 46 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 चेंडू आणि 99 धाब्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस होता इथे. गुडघा टेकत फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. झेल टिपलाय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. 5 फलंदाज माघारी परतले. 46 धावा धावपलिकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मोठे धक्के मैदानाच्या आतमध्ये बसले जात आहेत. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीतून आता मात्र मात करावी लागेल. मोठ्या प्रयत्नांची पराकाष्ठा इथे मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. प्रयत्नांची उंची तुम्हाला मोठी ठेवावी लागणार आहे आणि जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे मात्र नक्कीच यश तुमच्या बाजूने झुकतं. 46 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. 32 चेंडू आणि 99 बनवायचे आहेत. डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी युवराज बेंद्रेच्या माध्यमातून मयूर वारखडेला तुम्ही पाहतात. आतापर्यंत 8 चेंडू खेळाय 16 धाब्यांवरती खेळतो. तर प्रशांत 1 चेंडू खेळाय 0 धाब्यांवरती आहेत. नवीन आलेला फलंदाज तुम्ही पाहूयात काय कमाल धमाल मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. षटकाची सांगता होते. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 46 धावा. शेवटचे 30 चेंडू आणि 99 धाब्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. शिवनेरी स्ट्रायकर संघानं टॉस जिंकलेला आहे आणि आम्ही प्रथमतः फलंदाजी करू हा निर्णय त्यांचा आहे. हा सामना संपल्याबरोबर प्रतापगड पॉवर संघ मात्र मैदानावरती क्षेत्ररक्षण लावतील. तीस चेंडू आणि 99 धाब्यांची गरज. थोडंसं स्पीडअप करा. पंचांना विनंती आहे खेळाडूंना सूचना करत चला. वेळ वाचवला जाणं इथे फार गरजेचं राहील, कारण आज बरेचसे सामने आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. 9 सामने आज आहेत, त्यामुळे तुम्हाला कुठलाही वेळ घेता येणार नाही याची नोंद असू द्या. आडव्या बॅटनं मात्र इथे फटका सजवला. आडवा झाडू फिरवावा अगदी तशी बॅट फिरवली तिथे खेळाडूनं. धावपलिकावरती आपण पाहतो 47 धावा आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतील अजूनही 29 चेंडू आणि 98 धावा. यावेळेस पाहायचंय तो उंच आकाशामध्ये मात्र फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक दूरवरनं मात्र चेंडूवरती येताना पाहायला मिळतो, परंतु चेंडूनं मात्र सीमारेषा ओलांडली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चौकारानं धावपलक मात्र इथे वाढतं. संघाचं अर्धशतक साजरं झालं. 51 धावा
धावपलकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 28 चेंडूमध्ये अजूनही 94 धावेंची गरज. अजूनही 28 चेंडू आणि 94 बनवायचे आहेत. ऑलिम्पिक कार्पेट खेळलेला हा फटका होता. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. सिंगल डबलनं मात्र धावपलक हलतं ठेवण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे सिंगल डबलला आता कुठलंही महत्व नाही. अब नहीं चलेगा इक्का और दुक्का, अब लगाना पडेगा चौका या छक्का. चौकार षटकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तारू शकतात. 52 धावा धावपलकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 चेंडू आणि अजूनही 93 धावेंची मात्र गरज. यावेळेस मोठा प्रहार तिथे मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी. षटकार. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. या ठिकाणी पारितोषिक येते सुहास इनामदार यांच्याकडनं. मयूर वारघडेने जर सामना जिंकून दिला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक. परत एकदा बिग हिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी. षटकार. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. थँक्यू. 64 धावा धावपलकावरती आहेत. 25 चेंडू आणि 81 धावेंची गरज आहे. सुहास इनामदार यांच्याकडनं मात्र पारितोषिक आहे. मयूर वारघडेने जर मॅच जिंकून दिली तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक होतं तिथे, परंतु इथे तुम्ही पाहतात विकेटचं पतन आणि मयूरला परतावं लागेल माघारी. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. विकेटचं पतन. 6 फलंदाज माघारी परतले. 64 धावा धावपलकावरती आहेत. तर न्यू बॅटर बिपिन चोरगे मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतील. तर षटक क्रमांक आता 7वं सुरू होईल. 24 चेंडूमध्ये 81 धावेंची गरज. सातव्या क्रमांकाच्या षटकाला प्रारंभ होईल. युवराज बेंद्रेनं चेंडू हातामध्ये घेतला. त्या अगोदर देखील युवराज बेंद्रेनं काही कमालीची गोलंदाजी केली होती. केवळ 1 धाव दिली होती. 2 विकेट त्याने मात्र मिळवल्या होत्या. तोच युवराज बेंद्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आता धावण्यासाठी तयार. कमालीचा चेंडू, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आणि सातत्यपूर्ण आपण पाहिलं इथे युवराज बेंद्रे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करताना जो पाहायला मिळतो. कमी गतींचा रनअप त्याचा आहे आणि बोटांच्या किमयाची जादू त्याच्या माध्यमातून मात्र जे पाहायला मिळते. पंचांकडे हलकसं अपील तिथे मात्र एस्टनच्या पाठीमागे सोमनाथाबांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं, परंतु तिथे तुम्ही पाहतात अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला नाही आणि अपील फेटाळलं तिथे. 64 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस फटका तर फर्स्ट आहे. स्वतः क्षेत्ररक्षक धावला तिथे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. 65 धावा धावपलकावरती. शेवटचे 21 चेंडू आणि 80 धावेंची गरज. मोठा फटका इथे खेळलाय क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली टिपला असेल. विकेटचं पतन. फलंदाजाला परतावं लागेल माघारी. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. 65 धावा धावपलिकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 20 चेंडू आणि 80 धावेंची गरज.
धावपलकावरती 65 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. सुंदर फटका इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 71 धावा धावपलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यात अजून 74 बनवायच्या आहेत. सुंदर फटका इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. धावपलकावरती आपण नजर टाकणार आहोत. 72 धावा आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 16 चेंडू आणि 73 धावेंची गरज. सोळा बॉल मध्ये 73 बनवायचे आहेत. एष्ट्यांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. सिंगलने धावपलक देखील वाढतो. 73 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 15 चेंडू आणि 72 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडूमध्ये 72 बनवायच्या आहेत. या होतील की रोखल्या जातील. मोठा प्रहार तिथे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक हो इथे झेल निसटलेला आहे. साधा सरळ सोपा झेल इथे हातातनं निसटला. जीवनदान मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळाले. त्या जीवनदानाचा फायदा इथे मैदानाच्या आतमध्ये उठवला जाईल. 3 धावा जिथे मात्र आता पळून पूर्ण होताना पाहायला मिळतात. 3 धावेने धावपलक देखील वाढणार आहे. 76 धावा धावपलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 14 चेंडू आणि 69 धावेंची गरज. आत्ताच्या 2 धावा इथे मिळताना पाहायला मिळाल्या. माफ करा 75 धावा धावपलकावरती आहेत. बाहेरची कड घेणारा चेंडू. गरज नव्हती तिथे तो फटका खेळायची, परंतु फटका खेळला. झेल टिपला आणि फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. 75 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू आणि 70 धावेंची गरज. न्यू बॅटर ओमकार मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळतो. ओमकार आणि अमोल ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमेश मालपानी एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 9 फलंदाज माघारी परतलेले आहेत. यावेळेस फक्त दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. मोहम्मद अजीज चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. तोपर्यंत धावपलकावरती आपण नजर टाकूयात. षटकाची सांगता होईल.
8 षटकं संपली. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 9 गडी बाद 76 धावा. यानंतर मात्र प्रतापगड पॉवर्स आणि शिवनेरी स्ट्रायकर्स दोनही संघांनी तयारीत राहा. मॅच जशी मैदानाच्या आतमध्ये संपेल प्रतापगड पॉवर्स संघाने लगेच क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. कुठलाही वेळ घ्यायचा नाही, कारण आज जास्त मॅचेस आहेत, त्यामुळे तुम्हाला कुठलाही वेळ घेता येणार नाही याची नोंद असू द्या. 12 चेंडूमध्ये 69 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. संघाचा संघनायक सौरभ खेडकर मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. त्यानं चेंडू हातामध्ये घेतलाय. पाहूया कशा प्रकारचं कामकाज सौरभ खेडकरच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. तर समोर ओंकार मारनेला तुम्ही पाहतात, जो की 1 चेंडू खेळलाय. 1 धाव त्यानं मात्र तिथे बनवलेली आहे. गोलंदाज तयार आहेत. पंचांना पार करून डावखुरी हातानं तो गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटनं फटका सजवला. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये उठलेला अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर पोहोचेल तोफेचा गोळा. खणखणीत चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा. चौकारानं धावफलक वाढला. 80 धावा धावफलकावरती आहेत. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 चेंडू आणि 65 धाव्यांची गरज. या पंचांचं बोट आकाशाकडे आणि संघ ऑल आउट. परंतु तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केलेली आहे. तिसरे पंच आता काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहे. डिसिजन पेंडिंग आहे. काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत निर्णय येईल. आणि यस तिसऱ्या पंचांचा निर्णय OUT आउट. संघ ऑल आउट होतो इथे आणि सामना जिंकलाय अजिंक्यतारा अव्हेंजर्स संघानं. 65 धावेनं मात्र सामना जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार. चला प्रतापगड संघ लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. 33 चेंडूमध्ये 97 धाव्यांची खेळी करणारा मोहम्मद अजीज ठरतो आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला प्रतापगड संघ पुढील 1 मिनिटामध्ये तुमचं क्षेत्ररक्षण मैदानावरती लागलं जाणं गरजेचं आहे.